तर जावेत थेट सांगलीमध्ये. सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. सांगलीत विशाल पाटील यांच्या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे. विशाल पाटील आज 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यामुळेच सांगलीमध्ये देखील आपण बघतोय शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं हे शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. सांगलीत विशाल पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. विशाल पाटील आज आपले 2 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी शंकर देवखुळे आपल्याला. शंकर, आपण पाहू शकता, आपण आता सांगलीचं आराध्य दैवत गणपती मंदिर या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी विशाल पाटील समर्थक गोळा होत आहेत. विशाल पाटील यांनी आता आपले आजोबा वसंतदादा पाटील असतील, आपले वडील प्रकाश बापू पाटील असतील, चुलते विश्वनाथ पाटील असतील आणि चुलत भाऊ मदन भाऊ पाटील असतील, यांच्या सर्वांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. सांगलीतल्या सर्व महापुरुषांचं पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आता हे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व रॅलीचं रूपांतर महासभेत या ठिकाणी काँग्रेस कमिटी समोर असणाऱ्या मेळाव्यात होणार आहे. एकंदरीत पाहता हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते गोळा झालेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर आपण पाहू शकता या रॅलीमध्ये वसंतदादा असतील, कदम गट असेल, पृथ्वीराज पाटील यांचे सर्व गट जे काय आहेत काँग्रेसमध्ये जे पूर्वी एकत्र सगळे काम करत होते त्या पद्धतीचं राजकारण आता पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे आणि विशाल पाटील यांच्या पाठीमागं संपूर्ण ताकदीनं हे सर्वजण या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी धनगरी डोल आहेत, झांज पथक आहेत, हे सर्व या ठिकाणी शक्तीनिशी आणि ताकदीनिशी सांगली शहरातून रॅलीद्वारे संपूर्ण शहरातून रॅली काढत हे काँग्रेस भवन येथे जाणार आहेत आणि या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहेत आणि तिथून विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत. काल त्यांनी काँग्रेसचा आणि अपक्ष असे 2 अर्ज बरोबर आहे. शक्ती प्रदर्शन केलं जाते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.